नाथाभाऊ केवळ जळगाव जिल्हा नाही, महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत. 1990 ते विधानसभेत होते, तर आतापर्यंत ते विधान परिषदेत आहे. 6 वेळा ते विधानसभेत निवडून आले आणि आता विधान परिषदेत आहे. ही साधारणतः 36 वर्ष त्यांची विधिमंडळात गेलेली आहे. तर अशा पद्धतीचं एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व, निडर असं हे व्यक्तिमत्व, सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व, विकासाच्या संदर्भात, सेवेच्या संदर्भात 2 बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात लोकप्रतिनिधींना. हे कार्य त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. हा जो समारंभ आहे, या समारंभात जवळजवळ 100 पाहुणे येतील. आता 100 पाहुणे कसे बसतील या ठिकाणची संबंध व्यवस्था केलेली आहे. स्वतः जे फारच मोठे नेते आहेत त्यांना स्वतः त्यांच्याशी भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. काहींना फोनवर आमंत्रण दिलेलं आहे आणि ज्यांनी होकार दिला त्यांचे ज्या ठिकाणी आपण फोटो आणि नावं छापलेली आहे, तर बहुतेक सर्वांनी होकार दिलेला आहे. या व्यतिरिक्त देखील काही लोकप्रतिनिधी येतील. काही लोकप्रतिनिधींनी खडसे साहेबांना भेटून सांगितलं आम्हाला यायचं आहे. जास्त लोक येतील, काय अडचण नाही. त्यांनी सांगितलं 120 लोकांची स्टेजवर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. या समारंभाचं महत्त्व जे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र व्हावे या दृष्टिकोनातून याचं महत्त्व आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्राला दिशा देणारा हा कार्यक्रम आहे. सर्वपक्षीय कार्यक्रम आहे. शक्ती प्रदर्शन नाही, याच्यात मी हा शब्द नाही, याच्यात अहंकार हा शब्द नाही. सर्व सोबत घेऊया आणि त्या पद्धतीचं कार्य आपण करूया की जेणेकरून आज आपण जर पाहिलं तर जळगाव जिल्ह्याची संस्कृती आधीपासून फार चांगली. ही संस्कृतीचं अजून संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून आपल्याला हे कार्य करायचं आहे. या समारंभाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याच्या विकासाला देखील एक चांगली दृष्टी आणि दिशा प्राप्त होईल. महाराष्ट्राला दिशा प्राप्त होईल आणि काम करणारा जो लोकनेता आहे त्याच्याबद्दल एक कृतज्ञता आपण व्यक्त करायची, ती कृतज्ञता देखील या ठिकाणी व्यक्त होईल. याच्यात येणारे मोठ्या पाहुण्यांमध्ये श्रद्धेय शरद पवार साहेब आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यानंतर नितीनजी गडकरी आहेत, महामहिम राज्यपाल आपल्या राजस्थानचे माननीय हरिभाऊ बागळे आहेत, केंद्राचे चंद्रकांत CR पाटील म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध आहे, अशी नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री वगैरे. तर एक चांगला असा हा कार्यक्रम होईल, देखणा असा कार्यक्रम होईल, दिशा देणारा असा कार्यक्रम होईल. या संदर्भात आम्हाला खात्री वाटते. आपल्या सर्वांचं सहकार्य आम्ही अपेक्षित करतो आणि हा कार्यक्रम चांगला व्हावा. या संदर्भात आपल्याही काही वैयक्तिक सूचना असतील तर त्या देखील स्वीकारायला आम्ही